परिमंडळ 3 कल्याण परिमंडळामध्ये 1 जानेवारीपासून अंमली पदार्थाची जी मोहीम सुरू आहे त्याच्या अंतर्गत केलेली कारवाईच्या संदर्भात थोडक्यात माहिती आहे। याच्यामध्ये कालच रात्री विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये अंमली पदार्थ विरोधी जे टीम आहे त्या टीमने त्या ठिकाणी 3.5 किलोपर्यंत गांजा आणि एक इसम त्यामध्ये अटक केलेला आहे। अशा प्रकारच्या ह्या कारवाया मागच्या 1 तारखेपासून 1 जानेवारीपासून ह्या अंमली पदार्थ विरोधी सुरू आहे पूर्ण झोनमध्ये। त्याच्यामध्ये आतापर्यंत टोटल 8 गुन्हे या संदर्भात दाखल केलेले आहेत। त्याच्यामध्ये आतापर्यंत 13 आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एमडीच्या विषयीचे 2 गुन्हे दाखल केले आहेत। 2 ठिकाणी आपल्याला एमडी मिळाले आहेत। त्या संदर्भात 44 ग्रॅम एमडी आतापर्यंत आपण ह्याच्यामध्ये जप्त केलेला आहे। त्याचप्रमाणे गांजाच्या अनुषंगाने आपण आतापर्यंतच्या 4 कारवाया केलेल्या आहेत। त्याच्यापर्यंत आताच्या अंदाजे 6 किलोपर्यंत गांजा आपण रिकव्हर केलेला आहे। त्याचप्रमाणे ज्या कोरेक्सच्या बॉटल ज्या आहेत त्या नशा करण्याकरता यूज करतात अशा आपण 2 केसेस आतापर्यंत या पूर्ण परिमंडळामध्ये केल्या आहेत। अशा प्रकारे एकूण 44 ग्रॅम एमडी 6 किलोपर्यंत गांजा जवळजवळ 232 बॉटल्स ह्या कोडीयुक्त जे कोरेक्स औषध आहे त्याच्या असा एकूण 3.5 लाखाच्या पेक्षाही जास्त मुद्देमाल या पूर्ण कारवाईपर्यंत मध्ये आतापर्यंत 1 तारखेपासून जप्त केलेला आहे आणि ही परिमंडळमधली कारवाई अशाच प्रकारे सुरू राहणार आहे। जे विक्री करणारे असेल आणि सेवन करणारे या दोघांच्या वरती ही कारवाई ही पूर्णपणे झोनमध्ये सुरू आहे आणि अशा सर्व फुटेज हद्दीमध्ये आणि पूर्ण झोनमध्ये ही सुरू राहणार आहे। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।